हाय सगळ्याला नमस्कार. आमच्या मम्मीच्या स्टोरीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या यूट्यूबचं चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हां, महत्त्वाचं हे आमच्या शंभूच्या शाळेतल्या मुलांनी शंभूला कुणी चिडवू नये की तो व्हिडिओमध्ये असा असा बोलतो, आणि इतरही बाकीच्या मुलांनी चिडवू नये की तो असा असा बोलतो, अय्यो असा असा बोलला, अय्यो तसा तसा बोलला. शाळेतली बरीच मुलं त्याला चिडवतात. ते सांगतो मला रोज की अशी अशी म्हणतात, मी व्हिडिओमध्ये आल्यावर तशी तशी म्हणतात. तर मला हे सांगायचं आहे की त्याला कुणी चिडवू नये किंवा त्याला कुणी असं काय असा बोलला तसा बोलला असं कुणी म्हणू नये. कारण जे तुम्हाला होत नाही तो करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला जेवढं बोलता येतं तेवढं तो बोलन इथून पुढं माझ्या व्हिडिओमध्ये. आणि इथून मागं पण बरेच व्हिडिओ त्याचा आहेत बरं का. मला त्याचे व्हिडिओ बघून मला काही लोकांनी काल 2 दिवस 3-4 कॉल आले ते इंस्टाला की शंभू चांगला बोलतो, शंभूचे छान व्हिडिओ आहेत. ठीक आहे, चालते. तर मी माझी स्टोरी सांगणार आहे, शंभूची नंतर येणार आहे ह्यांची. मी आधी माझी सांगणार आहे. तर स्टोरीचा पहिलाच भाग आहे बरं का हा. तर शंभू काय म्हणतोय, सपोर्ट करा आमच्या मम्मीच्या स्टोरीला आणि ऐका तुम्ही स्टोरी, बरोबर का. तर नमस्कार सगळ्यांना. इथून पुढे मी स्टोरी सांगायला स्टार्ट करणार आहे कारण आज आहे एकादशी, आषाढी एकादशी आहे. तर आमचा सगळ्यांचाच उपास आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या आषाढी एकादशीलाच म्हणजे आम्ही आमच्या गावाकडून इकडं आलो होतो. त्याच्या अगोदरचं पण मला आठवते, त्याच्या अगोदरचं पण मी सांगणार आहे. पण मला वाटते कदाचित की हां, आषाढी एकादशीलाच आम्ही आमच्या गावाकडून इकडं आलेलो होतो. मला एवढं आठवत नाही बरं का, पण हां आषाढी एकादशीच असेल. ठीक आहे. इकडं आलो होतो म्हणजे इथं एका शेतकऱ्याच्या इथं आम्ही राहिलो होतो. आम्ही इथं एका शेतकऱ्याच्या इथं राहिलो होतो. तर आम्ही लई लहान होतो तेव्हा, म्हणजे मला काय कळत नव्हतं एवढं. मला वाटतं मी कदाचित 4-5 वर्षाची असेल. आणि माझी मोठी बहीण पण म्हणजे मी 4-5 वर्षाची म्हणलं, ती मला वाटते 5-6 वर्षाची असेल. आणि माझी बहीण बारकी पण ती पण लहानच होती. त्याच्यावर बारकी बहीण ती पोटात होती. तर तसं आम्ही इकडं आलो होतो. पण त्याच्या अगोदरचं पण मला आठवतंय. आम्ही एक म्हणजे नाही का, म्हणजे जिथं आमचं म्हणजे मला नाही माहिती, मला एवढं आठवत नाही, पण जिथून आठवते तिथून मी सांगायला चालू करते. म्हणजे आम्ही अगोदर जिथं आम्ही राहत होतो का, ती कुठून गेलो ते नाही माहिती, पण मला वाटतं कदाचित आमच्या गावाकडून आम्ही त्या दुसऱ्या गावाला गेलो असं. दुसरं गाव म्हणजे माझं म्हणजे तिथं जवळपास असं 1-2 किलोमीटर असं त्या गावाला आम्ही गेलतो. आणि त्या गावाला होता की मोठा मुसलमानाचा देव होता, शेख फरीद बाबा म्हणून असं देव होता तो. आणि तिथं ना जर गुरुवारच्या आणि शुक्रवारच्या तिथं कंदुऱ्या व्हायच्या. म्हणजे मोठं मोठं मला वाटते हां, भाकरी भाजी, बकरी कापायची, बिर्याण्या व्हायच्या, असं स्वयंपाक व्हायचं शुक्रवार, गुरुवार आणि रविवार. ह्या दिवशी नियमून व्हायचं म्हणजे व्हायचंच तिथं. तर आम्ही तिथं राहिला होतो आणि तिथं गेलतो आम्ही राहायला. काही इकडं म्हणजे काहीतरी काम बिम नसन गावाकडं, त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलतो. आणि तिकडं खडी मिसणी हे भरपूर होत्या, त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलतो राहायला. म्हणजे आम्ही तेव्हा आमची फॅमिली होती, आमचे आई वडील आणि आम्ही. आणि आमच्याबरोबर आमचे कदाचित आमचे आजोबा होते, म्हणजे माझ्या आईचे वडील. आणि माझ्या आईला आई नव्हती ना, त्याच्यामुळं आमच्या आईचे वडील आमच्यासोबतच राहायचे. आमच्या भरपूर गावाकडं फॅमिली होती त्यांची, पण ते आता एकुलती एक आमची आई होती, त्याच्यामुळे ते आमच्याकडेच राहायचे. आणि एक माझी मावशी पण होती. तर त्या मावशीचं लग्न म्हणजे नव्हतं बहुतेक कदाचित नव्हतं झालं. आणि ती मावशी आणि आमच्या म्हणजे माझ्या आईची आजी ही ते राहायची तिथं, गावाकडे राहायचे. पण त्यावेळेस ती पण आमच्यासोबत आलेली होती. मला वाटते आम्ही कसल्या तरी गाडीतून मला वाटते ते असं खडी व्हायचं काहीतरी असतं बघा, ट्रॅक्टर का काही, त्याच्यातून आम्ही थोडासा पसारा उतरला होता. मला थोडंसं आठवते, म्हणजे एक अंधक आम्ही तिथं पसारा उतरला. आम्ही उतरल्याच्या नंतर तिथंच रोडच्या कडेला एक टपरी होती. त्या बाईचं पण नाव मला माहिती आहे चांगलं. तिथं टपरी होती, त्या बाईतनी आम्हाला टपरीच्या मागं असं पटांगण होतं, म्हणजे तिथं राहायला जागा दिली आम्हाला. त्या रात्री तरी तिथं राहायला जागा दिली, मला थोडंसं आठवते.
तिथं राहायला जागा दिली. मग आम्ही नवीन आल्यानंतर पहिलं असं होतं की एखाद्या गावात कुटुंब आलं तर ती सगळी आजूबाजूची भाकरी भाजी आणून त्यांना द्यायची, जेवायला संध्याकाळचं जेवण द्यायची. असं प्रत्येक गावात होतं पहिलं. तर आम्ही तिथं पसारा विसारा टेकवल्यावर तर नवीन बिराड आले म्हणून आम्हाला सगळ्यांनी, मला आठवतंय थोडं थोडं, तर सगळ्यांनी मला म्हणजे आमच्या सगळ्यांना जेवण आणून दिलं, भाकरी भाजी असं आणून दिलं. तर आम्ही त्या रात्री जेवलो आणि दुसऱ्या दिवशी मला थोडंसं आठवते, आम्ही असं बाहेर आलेलो आणि दुसऱ्या दिवशी कदाचित गुरुवारच होता. आणि म्हणजे तिथून जसं आठवायला लागलं का तसं आम्हाला म्हणजे ते सवयच लागली होती. तिथं चांगली पण लोक मागायला थांबायची, जेवायला. म्हणजे महागाई म्हणण्यासारखं नाही तिथं. म्हणजे तिथं ना त्या गावात शेजार पाजारची गावं, भरपूर गावातली लोक जर गुरुवारी शुक्रवारी असं म्हणजे नाही का काय म्हणतात त्याला, किटल्या पिशव्या घेऊन यायची जेवण करायला, जेवण करून भरून घेऊन जायची. असं त्याला आता आपण म्हणतो की भीक मागायला, त्यावेळेस भीक मागायला नव्हतं, ते जेवण करायचे घेऊन जायचे. कारण त्यावेळेस परिस्थिती बी तशी होती, अन्नाला म्हणजे अन्न मिळत नव्हतं, किंमत असायची अन्नाची, असं होतं. तर आम्ही म्हणजे बाकीची पण लोक तसे पिशव्या घेऊन ताटं बिटं घेऊन घरून आपापले ताटं घेऊन जेवायला तिथं पंक्ती पडलेल्या असायच्या. आणि असं नाही की एकच ठिकाणी जेवण होतं, इथं एक कंदुरी, तिथं एक कंदुरी, तिथं एक, जवळजवळ मला वाटतं 50 कंदुरी असतात. म्हणजे कुणी कुठे बी जेवते, आजूबाजूच्या मला वाटतं 10-12-20 गावातली माणसं येत असतील तिथं जेवायला, जर गुरुवारी आणि शुक्रवारी शनिवारी. तर मग आम्हाला ते म्हणजे नाही का असं लाजबीज काय नाही वाटली. आम्ही डायरेक्ट, मला आठवते एवढा एक खोल्या होता चांगला घामेल्यासारखा पातेल्यासारखा मोठा. तर तो खोल्या घेतला आणि माझी मोठी बहीण आणि मी, आम्ही दोघीला चांगलं आठवत होतं. तर आम्ही दोघी गेलो आणि मला आठवतंय मी भाजी आणली होती त्याच्यात, मटणाची, बकऱ्याच्या मटणाची भाजी आणली होती त्याच्यात, आणि ज्वारीच्या भाकरी, भात काय आठवत नाही, ज्वारीच्या भाकरी आणि मटणाची भाजी होती त्याच्यात, मटण भरपूर होतं. आणि मी तसं म्हणजे एवढं असं घेऊन आले. आणि घेऊन आल्याच्या नंतर आमच्या आई आजोबा, आमच्या आईची आजी, आमची मावशी होती, माझी मावशी पण बारकीच होती, म्हणजे कदाचित त्यावेळेस लय लहानच होती म्हणजे आमच्या बरोबरची, थोडीशी मोठी असन पण लहानच होती, पण तिला चांगलं कळत होतं. मग आम्हाला ती घेऊन जायची. मग आम्ही गेलो तिघीजणी, आमच्या आई आजोबा ते काय काम बघायला गेले असतात, आम्ही गेलो आणि आम्ही तिथं खाल्लं आणि आम्ही परत घरी पण घेऊन आलो. ती द्यायची, मागायची गरज नव्हती, ती द्यायचीच. तर आम्ही तिथून घेऊन आलो. मग तिथं आम्ही घरी घेऊन आल्याच्या नंतर आम्ही सगळे, आमच्या आई आजोबा हे ते सगळी जेवली, आमच्या घरचे कुटुंब सगळं जेवलं. आणि मग काय शिल्लक राहिलेलं आम्ही दुसऱ्या दिवशी ठेवलं, कारण आमच्या घरच्यांना ते सगळ्यांना भारी वाटलं नाही का, म्हणजे भागते जेवण खाऊन, लेकरांची पोटं बिटं भरतात. आमच्या आईला आणि वडिलाला, आमच्या आजोबाला सगळ्यांना चांगलं वाटलं, कारण गावाकडं उपाशी मारायची कामं नसायची, हे असं सगळं असायचं. आणि मग आमच्या वडिलाची आणि आमच्या आईची सतत भांडणं असायचं, त्याच्यामुळं ते त्यांच्या गावी असायचे, ते कधी यायचे जायचे, येणं जाणं चालू असायचं, भांडण तंडण असं चालू असायचं. तर काही लोक म्हणतात की वडील कुठं होतं त्यावेळेस, तर वडील आमचे येणं जाणं चालू असायचं आणि भांडण तंडण चालू असायचं, त्याच्यामुळे आमचे काही त्यांच्यापेक्षा राहत नव्हते, आमच्या इकडं राहायची. तर मग तिथं राहिल्याच्या नंतर मग असंच त्यावेळेस आम्ही जेवण बिवण केलं आणि परत दुसऱ्या दिवशी आम्ही उठून परत आंघोळ्याचं ते काय कोणाला पडले म्हणा, तिथंच असा पसारा टेकवलेला होता आणि तिथंच राहिलो आम्ही. तसा पसारा टेकवलेला तसंच आपलं राहिलेलं, आईने चूलबिल पेटवली, थोडासा काय सकाळचा स्वयंपाक केला असं. आणि परत आम्ही दुसऱ्या दिवशी, मला वाटतं शुक्रवार होता, तर शुक्रवारची पण एक दोन होती माणसं. तर आम्ही तिथं परत शुक्रवारी पण गेलो, आम्ही जेवलो, आम्ही घरी पण घेऊन आलो. तर असं सगळं व्हायचं. आणि हे किती मला वाटते 5-6 वर्ष, आम्ही 10 वर्षे असेल तिथं राहिलं. तर मग तिथले एका म्हणजे जे गावचं जे मेन असतं का, ते कोण होतं मला नाही माहिती, जे गावचं कोणतरी मेन असेल, त्यांनी आम्हाला एक जागा दिली एका साईडला. आमच्या आईला आणि आमच्या आजोबाला म्हणले की तुम्ही इथं राहा, तुमच्या जागा नावावर होईल, तुमचं घरबीर होईल. मग आमच्या आईने, आमच्या आजोबाने तिथं मला वाटतं तिथं फॉरेस्ट शेजारीच होतं जंगल मोठं, मग तिथून लाकडं बिकडं तोडून आणली आणि घर बांधलं. घर म्हणजे आपलं नाही का छपार, असं लांब मोठं छपार बांधलं. छपार बांधल्याच्या नंतर मग आम्ही तिथं राहायला लागलो. आम्ही असं म्हणजे असं लांब मोठं छपार होतं आमचं, आणि त्याच्या दारात असं आम्ही दगडाने नाही का असं वटा केला होता आणि मध्ये बसायला जागा होत्या. तर आम्ही संध्याकाळच्या टायमाला बसायचो, आम्हाला लई छान वाटायचं. म्हणजे मला आठवायलाच तिथून लागलं, तिथून पुढंच आठवायला लागलं मला.
आणि मग त्याच्यानंतर ते घरबीर बांधल्याच्या नंतर आणि मग काय झालं, आमच्या आजोबाचं आमच्या आजीचं म्हणजे माझ्या आईच्या आजीचं आणि मावशीचं जास्त पटायचं नाही. कारण माझ्या आईच्या आजी जी होती का ती आगाऊ होती जास्त आणि म्हणजे तापट स्वभावाची होती. मग ते तिघं जणांनी परत छोटंसं घर बांधलं तिथंच. मग ते तिघं जणं तिथंच राहिली आणि आमची फॅमिली आम्ही इथं राहिलो आमच्या घरात. मग तिथून सारखं मला थोडं थोडं आठवतंय, आमच्या आजी तिथून भांडायची. म्हणजे आम्ही जायचो काहीतरी बोलायचो तिला, काहीतरी आगाऊपणाने काहीतरी बोलायचो. मी लय आगाऊ होते सगळ्यात जास्त. मी जायचे, मी काहीतरी बोलायचे. मग परत तिथून आमच्या आईला आमच्या आईची आजी भांडायची, तुझी पोरगी अशी म्हणली, तुझे लेकरं अशी बोलतात तशी बोलतात. मग सतत भांडण व्हायचं, जायचं, लय भांडणं व्हायचे. मग तरी पण ठीक आहे, आमच्या काही जास्त एवढं मनावर नाही घ्यायचे. कारण आजी आणि वडील आणि बहीणच होती ना. मग त्यांना काय म्हणणार, आमची मोठी मावशी जी होती का, माझ्या आईची बहीण जी होती का, ती लय आगाऊ होती. म्हणजे ती इतकी आगाऊ असायची ना, तिच्या आम्ही एवढी रिबीन जरी आणली का तिच्या घरातून तरी ती यायची, घेऊन जायची, ती जायची, परत आम्हाला मारायची पण आणि घेऊन पण जायची. प्लस आजीला बी सांगायची की हिने माझं ही नेलं. ती एवढी हिताची होती ना, रिबिनी असा चिरगुटावाने अशा कागदावाने पातळ झाल्या तरी त्या जपू ठेवायची. म्हणजे प्रत्येक गोष्ट, टिकल्याचं पाकिट म्हणा, ते पहिलं साड्या बिड्या ड्रेस काय नसायचे, ते लंगा पलकर असं तसं असायचं. ती कपडे म्हणा फाटली तरी ती जपून ठेवायची. आणि तिला आजी आणि आजोबा घ्यायचे. म्हणजे माझे आजोबा तिचे वडील होते तर ती वडील आणि तिची आजी तिला घ्यायची. कारण ती एकटीच होती बिगर लग्नाची ना, तर तिला घ्यायची. तर त्याच्यानंतर आम्ही तिथं राहिलो. तर परत तिथं काय काय झालं किंवा आमच्या मावशीचं लग्न कसं झालं, काय झालं, ह्याची स्टोरी मी तुम्हाला 2 नंबर पार्टमध्ये सांगेन. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. आमची एवढी कठीण काळाची परिस्थिती होती बरं का. मी ठरवलं की मी सगळी माझी स्टोरी होतो पण मी रडून कधीच सांगणार नाही. कारण रडणं हे मला नाहीच आहे. मी रडत नाहीच. पण म्हणजे समोरच्याला रडा येईल पण मी रडणार नाही. कारण ऑलरेडी आमच्या आयुष्यात ना इमोशनलपणा भरपूर झालेला आहे. आम्ही म्हणजे मी ना म्हणजे एवढं हाल झालं पण मी कधी रडले नाही. आम्ही ते हाल एन्जॉय केला. जेवढा हाल झालं का ते हाल आम्ही एन्जॉय केलं. परत मी रडले कधी, माझं लग्न झाल्याच्या नंतर. माझं जेव्हा लग्न झालं का तेव्हा मी कदाचित बरेच वर्षी मी रडले. कारण का की लग्नाच्या आधी एवढा त्रास करून पण एवढा परत पण त्रास म्हणल्यावर तेव्हा मी रडले. आणि मला ते सगळं रिअलाइज व्हायला लागलं की खरी परिस्थिती काय असते. आणि एवढी परिस्थिती काढून पण हे दिवस म्हणल्यावर अवघड असते. पण ह्याच्यात कसं आहे ना, मी कुणाची नावं घेणार नाही. आणि जरी नावं आली का तर मी डायरेक्टली कुणाची कधीच नावं घेणार आहे. सो कुणाला राग येऊ देऊ नका. आणि जरी नावं आली का तरी पण मी व्हिडिओपुरते तात्पुरत्याची नावं घेणार आहे. ते तर घ्यावंच लागणार आहेत. आणि डायरेक्ट मी अशी हे म्हणून नावं कोणाची घेणार नाही. ठीक आहे, त्यासाठी राग कुणी मानून घेऊ नये. आणि मला जो कंटेंट आहे ते मी सांगणार आहे. पण तोपर्यंत तर मी कुणाची नावं घेणार नाही. आणि जास्त तुम्ही डोळ्यावर येतात अशी पण नावं मी कुणाची घेणार नाही. ठीक आहे, पण तोपर्यंत तर माझं लग्न तर काहीतरी मला वाटतंय 15 वर्षांनी लग्न झालं होतं माझं. 15 वर्षात माझं लग्न झालं होतं. तर 15 वर्षापर्यंतची टोरी काय झालं आमची तिथं. मावशी आमची गावाकडं, आमच्या आई आजोबा कशी गावाकडे गेली, मग गावाकडं लग्न कसं झालं तिचं, आम्ही तिथं किती दिवस राहिलो ते पुढच्या पार्टमध्ये सांगेन. हा व्हिडिओ मोठा होतो जास्त, तर हाही व्हिडिओ इथंच थांबवते मी. तर सगळ्यांनी तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्हाला पुढचा पार्ट नंतर सांगते. तर चला, बाय.